उन्हाळा आला की अंगाची नुसती लाही होते. प्रचंड घाम आणि थकवा तर ठरलेलाच. मग आपण पटकन काहीतरी थंडगार प्यायला शोधतो. पण कधी विचार केलाय का की निसर्गानेच आपल्याला ह्यावर एक अगदी परफेक्ट उपाय दिला असेल तर? म्हणजे खरंच असा काही नैसर्गिक खजिना आहे का जो आपल्याला या उन्हाच्या तडाख्यातून वाचवून आतून थंडावा देऊ शकेल? हो, याचं उत्तर आहे ताड गोळे. इंग्रजीत याला आईस ॲपल असं म्हणतात आणि हे नाव अगदी योग्य आहे. हे ताडाच्या झाडाचं फळ जेलीसारखं मऊ आणि पारदर्शक असतं, जणू काही निसर्गाने उन्हाळ्यासाठीच दिलेलं एक थंडगार वरदानच. चला तर मग या उन्हाळ्यातील संजीवनीची जरा जवळून ओळख करून घेऊया. हे जे अद्भुत फळ आहे ना, ते आपल्याला मिळतं ताडाच्या उंच आणि मजबूत झाडांपासून. ही झाडं तशी भारतभर आढळतात, पण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात ती मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ताडगोळ्यांचा हंगाम बरोबर मार्च ते जून याच काळात असतो. म्हणजे बघा, निसर्गाने अगदी वेळेवर आपल्याला थंडावा देण्यासाठी ही खास सोय करून ठेवली आहे. चला आता बघूया की या नैसर्गिक टॉनिकमध्ये आरोग्यासाठी काय काय दडलंय. यात नैसर्गिक पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका तर टळतोच. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन बी सारखी महत्त्वाची पोषक तत्व शरीराला ताकद देतात. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी करण्याची याची क्षमता. उन्हाळ्यात आतून मिळणारा हा सुखद गारवा खरंच खूप महत्त्वाचा असतो. इतकंच नाही, यातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि बऱ्याच जणांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या त्रासावरही हे खूप गुणकारी ठरतं. आणि हो, यात भरपूर पाणी असल्यामुळे त्वचासुद्धा उन्हाळ्यात एकदम फ्रेश आणि टवटवीत राहते. आपल्या आयुर्वेदातही ताडगोळ्यांना खूप महत्त्व दिलं गेलंय. त्यांना शीतल म्हणजे थंड आणि पाचक मानलं जातं. हे फळ शरीर शुद्ध करतं आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून आराम देतं. बरं, इतके फायदे तर आहेत, पण या उन्हाळी अमृताचा आनंद घ्यायचा कसा? चला तेही पाहूया. सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे ते ताजेच्या ताजे खाणे. त्यानेच खरा थंडावा मिळतो. याशिवाय दूध साखरेसोबत खाऊ शकता, फ्रूट सॅलडमध्ये घालू शकता किंवा थंडगार स्मूदी बनवूनही याची चव घेता येते. हे फक्त एक फळ नाहीये बरं का, तर याच्या मागे एक मोठी परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्वही दडलेलं आहे. उन्हाळ्यात जो थकवा येतो, कधीकधी चक्कर येते किंवा घामामुळे जो त्रास होतो, त्यावर ताडगोळे एका नैसर्गिक टॉनिकसारखा काम करतात. ते खाल्ल्यावर लगेच ताकद आणि थंडावा मिळून एकदम ताजंतवानं वाटतं. म्हणूनच तर बघा, अनेक ग्रामीण भागांमध्ये या फळाला फक्त एक खाण्याची वस्तू नाही, तर नैसर्गिक प्रसाद मानलं जातं. निसर्गाने दिलेली एक दैवी देणगीच जणू. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ताडगोळे म्हणजे निसर्गाने खास उन्हाळ्यासाठी दिलेली एक चवदार, आरोग्यदायी आणि थंडगार भेटवस्तूच आहे. तर ताडगोळ्यांची ही सगळी रहस्य जाणून घेतल्यावर ह्या उन्हाळ्यात निसर्गाच्या या थंडगार खजिन्याचा अनुभव घ्यायलाच हवा, नाही का?